चांगल्या स्कोरिंगमुळे 200 रुपये सुद्धा मिळाले. पहिला चेंडू इथे मात्र हवाई फायर क्षेत्ररक्षक सोप्पा जेल पकडतोय फलंदाज उदय कोळंबेवर मॉन्टीच्या बारीत होतो घातमा. पहिला हादरा बसतोय, मोठा मासा काढायला लागतोय तो वासरंग संघाचा. हॅलो भोपळा पडतात कपून परततोय उदय कोळंबे. नवीन फलंदाज विशाल पाटणुसकर नक्कीच. हॅलो फलंदाजी मार्गवरती जातो मनी ते काय हॅलो इथं मात्र बॅक टू बॅक दोन मात्र आधी वाजतात वरच्या संघाला. हॅट्रिकची संधी आहे. हॅलो आणि इथे मात्र हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाज निकेश गायकवाडला दोन चेंडू होते, 2 विकेट मात्र नक्कीच मिळवले निकेशने. फलंदाज आदित्य दर्गे यांच्याकडनं सुद्धा बऱ्याचशा शुभेच्छा आल्यात. लाईव्ह मॅचचा आस्वाद दिलात आदित्य दर्गे. नक्कीच इथे मात्र 3 चेंडू टाकले आतापर्यंत निकेशने. 2 विकेट मिळवले, एकही धाव दिली नाहीये. डॉट चांगला फटका इथे मात्र हवाई फायर आणि 1 बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी रुपेश मात्र यांच्या नक्कीच बॅटमधून आलेला लाजवाब चौकार आणि अशा तऱ्हेने 4 धावांनी खातं उघडलं रुपेश याने. तर संघाची धावसंख्या होते 4. रुपेश मात्रसाठी नक्कीच एक मोठं पारितोषिक आलंय. आदित्य दर्गे लगातार 3 षटकार लगावले तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगला क्षेत्ररक्षण होऊन पाहतोय. नक्कीच जर विचार केला तर 2 धावा निश्चित आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावसंख्या 2 ने वाढते, ती बसते 6 या आकड्यावरती. पुन्हा चांगला फटका, लाजवाब षटकार रुपेश मात्र यांच्या फलंदाजीमधून आलेला तुफानी पॉवरफुल षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, ती पोहोचते 12 या आकड्यावरती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकही धावा नसताना इथे मात्र थोडस टेन्शन मध्ये होतं आमचे 12वे अतिरिक्त खेळाडू. आता जर विचार केला तर परंतु त्यानंतर काय फलंदाजी केली, बरोबरच वाखाणण्याची फलंदाजी केली रुपेशने. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 12.
बघूया संघाचं दुसरं षटक घेऊन नक्कीच पिंट्या सुरू येतोय जनता यांकडनं. पंचांना सुद्धा विनंती असणार आहे की जास्त वेळ न घडवता खेळाडूंना तंबी द्यायची आहे. पिंट्या सुरू आहे, गोलंदाजी मार्गवरती आहे, थोडंसं क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करतोय. स्ट्राईकला असणारा फलंदाज नूर बऱ्याच वेळानंतर मात्र स्ट्राईकला आलाय, परंतु नक्कीच त्याला मात्र या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगला फटका इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एकदा भेटत असतो की एकने वाढती पोचते 13 या आकड्यावरती. 2 गडी बाद 13. दुसरं षटक प्रगती बदल असताना चांगला फटका इथे मात्र हवाई फायर आणि अशा तऱ्हेने फलंदाज रुपेश मात्र यांच्या पारिता होते खात्मा. रोहित पाटील नवीन फलंदाज जातोय. रुपेश याने मात्र नक्कीच चांगला प्रयत्न केला होता. प्रयत्नाची बरखास्त केली होती. चौकार षटकार लगावला असं वाटलं होतं कुठेतरी. आज मात्र चांगली फलंदाजी करण्यात दिसते, परंतु नक्कीच चांगला झेल पकडला मिड विकेटच्या दिशेने फलंदाज रुपेश याच्या पारितोषिक आत्मा. तिसरा महत्वाचा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 13 असताना 13 धावसंख्या. पिंट्या सुरू आहे, इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आल्या आल्या रुपेश मात्र सारखा मोठा मासा आहे मात्र गळाला लावलाय आणि रुपेशची जागा गेला तो नवीन फलंदाज रोहित पाटील. पिंट्या सुरू आहे, बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय रोहित पाटील. डावखुरा फलंदाज आहे, चांगली फलंदाजी नेहमीच त्याकडनं बघायला भेटते, परंतु इथे मात्र बॅटची नक्कीच एक लागते. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1ने वाढते ती बसते 14 या आकड्यावरती. 3 बाद 14. माझे साथी गुणलेखक खऱ्या अर्थाने जर विचार केला ना तर समालोचकाचा पाठीचा कणा असतो तो म्हणजे गुणलेखक, आणि त्याचं काम मात्र चांगलं चोख बदलत आहेत आमचे मनोज भोईर. नक्कीच मनोज भोईर याचं काम मात्र नक्कीच चांगलं आहे. संदेश मात्र याला सांगू इच्छितो की नक्कीच चांगलं काम करतायत या मैदानावरती मनोज भोईर. मला चेंडू इथे मात्र स्लोवर चेंडू टाकलेला, फसवा चेंडू टाकलेला. फलंदाज नूर मात्र आशाळभूत नजरेने बाद राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते 14 या आकड्यावरती. 3 गडी बाद 14. दुसरं षटक प्रगती पत्र असताना पिट्ट्या सुरू आहे. काय गोलंदाजी करतोय आतापर्यंत. खरोखरच वाकडण्या दोघी गोलंदाजी केली होती पिंट्या सुरुवेने. हा षटक मात्र नक्कीच अनुभव काय असतो मात्र या मैदानावरती दाखवताना पिंट्या सुरुवे. 40+ खेळाडू आहे, परंतु जोश मात्र एखाद्या तरुण खेळाडूला लाजूल तसा मात्र जोश दिसतोय. 1 धाव तर भेटे, परंतु दाट क्षेत्ररक्षण कच्च्या क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. संपतच जिथे 1 धाव होते तिथे मात्र 2 धावा घेतोय. धावसंख्या 2ने वाढते ती बसते 16 या आकड्यावरती. 16 धावा फलकावरती लागतायत. पिंट्या सुरू आहे, थोडंसं नाराज आहे. खऱ्या अर्थानं 1च धाव होती तिथे मात्र 2 धावा देत आहेत, परंतु स्ट्राईकला पुन्हा एकदा येतोय तो फलंदाज नूर. चांगला फटका इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 धावच भेटेल. चांगला थ्रो आहे. धावसंख्या 1ने वाढते ती बसते 17 या आकड्यावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 17. आज मात्र आमचे मनी डीजे ऑपरेटर
10 नंतर नक्की आराम करताना दिसत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे आराम करणं तितकंच गरजेचं आहे. परंतु नक्कीच प्रशंसा करावं लागेल आमचे पंचांची. खरोखरच चांगलं काम या मैदानामध्ये ते तिन्ही पंच करतात. परंतु बघूया संघातला तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक राहतो गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज ओंकार. स्ट्राईकला फलंदाज नूर. बघा नूर कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण की सलामीला आलेला फलंदाज आतापर्यंत नूरचा जर विचार केला तर नूरने आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ केला, 4 धावा केल्यात. परंतु इथून मात्र एक चांगली फलंदाजी करावी लागेल नूरला. चांगला फटका आखून टप्प्या चेंडू जाता भिरकावून दिला स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. हा आलेला देखणा फटका 6 धावांसाठी. असं का 6 वाढतील ती बोलते 23 या आकड्यावरती. तेवीस धावा फडकत लागतात. उलटा चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार येत. नूर आपले मात्र इरादे स्पष्ट करतोय आणि कोहिनूर इथं मात्र इरा दाखवतोय. आपल्या संघासाठी मी कोहिनूर आहे हे मात्र दाखवताना नूर अर्थातच असं काय 6 वाढतात ती पोचते 29 या आकड्यावरती. 3 गडी बाद 29. आता मात्र चिराग टेन्शन मध्ये थोडासा. त्याला माहिती आहे की 2 चेंडूवरती 2 षटकार आले. आता मात्र चांगला कमबॅक करणं गरजेचं आहे गोलंदाज ओंकारला. परंतु ओंकार मात्र थोडासा टेन्शन मध्ये आहे. परंतु या टेन्शन मधनं सुद्धा बाहेर निघू शकतो. त्यामुळे क्षमता आहे, एक युवा टॅलेंट गोलंदाज आहे. बघूया कमबॅक करतोय का. नूर आपले इरादे स्पष्ट करून तिसराही षटकार मारतोय. चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. आणि नक्की डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते ती मात्र 29. चांगला फटका इथे मात्र पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला देखणा फटका लांबच लांबचा षटकार. धावसंख्या 6 वाढते ती पोहोचते 35 या आकड्यावरती. धाव फळकावे लागते. 3 गडी बाद 35. हा षटक मात्र नक्कीच थोडंसं मागडं षटक आतापर्यंत म्हणता येईल गोलंदाज ओंकारचं, कारण की आतापर्यंत 4 चेंडू टाकले त्याने 4 चेंडूमध्ये 18 धावा खर्ची केल्या. म्हणजे नक्कीच एक खर्चिक गोलंदाज मात्र ठरतोय तो ओंकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र स्लोवर चेंडू टाकलेला. एक धाव निश्चित भेटेल. खराब कामगिरी होते. बघूया दुसरा धाव घेतात का. आणि दुसरी धाव होते पूर्ण. अशा तऱ्हेने धावसंख्या 2 वाढते ती पोहोचते 37 या आकड्यावरती. ओंकार 5 चेंडू आतापर्यंत टाकले 20 धावा तब्बल खर्ची केल्या. आणि 20च्या 20 धावा या फलंदाज एकट्या नूर याने मात्र वसूल केल्या. चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होत्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 37. एक नक्कीच चांगली म्हणेल सुरुवात ही गिरीश्वर वरची कोबडी संघाची. 3 गडी बाद 37. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. परंतु मनोज भोईर जर विचार केला तर शेवटचं षटक जर चांगलं षटक टाकलं तर नक्कीच हा सामना सुद्धा होईल. एक चांगला होईल जर विचार केला. दोन्ही पण त्याच्यामध्ये तर फलंदाज तितके चांगले फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा आहे. तर
नक्कीच हा सामना चुरशीचा होऊ शकतो यातील मात्र शंका नाहीये. चिराग गोयल नक्कीच हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. बऱ्याच वेळेला पाहिला एक चांगली गोलंदाजी करताना, परंतु या मैदानावरती शेवटचं षटक निमित्त हाणामारीचे षटक म्हटलं जातं, परंतु या हाणामारीच्या षटकामध्ये रोहित पाटील कशा प्रकारे फलंदाजी करते पाहणं गरजेचं. इथे मात्र चांगला चेंडू होता आणि फलंदाज रोहित पाटील मात्र बाद होतोय. मोठा आदरा बसतोय तो वीरेश्वर मित्रमंडळ वरची उभरी संघाला. नवीन फलंदाज होतोय विशाल धुमाळ अर्थातच बाळा. फलंदाज विशाल धुमाळ. चांगला फटका इथे मात्र स्कोअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जात. षटकार तासाच्या 6 वाढते ती गोष्ट 43 या आकड्यावरती. विशाल धुमाळ काय फलंदाजी करतोय रोज. नक्कीच याच मैदानावरती सराव करतोय. सरावचा फायदा नक्कीच त्याला मात्र मिळतोय. चांगला खेळ त्याचा मैदानावरती खेळताना दिसतोय तो म्हणजे विशाल धुमाळ. 43 धावा फटकार लागते. शेवटचं षटक येऊन येतो गोलंदाज चिराग गोयल. 2 चेंडू जातापर्यंत नक्कीच त्याने मात्र फेकले कुठे 6 धावा. चांगला फटका 1 धाव निश्चित भेटेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 वाढते ती गोष्ट आहे 44 या आकड्यावरती. 44 धावा 4 विकेट. 4थं षटक प्रगतीपथावर असताना म्हणजे नक्कीच जर पाहायला गेलं तर चिराग गोयल याला मात्र इथे मेहनत करावी लागेल, कारण की नूर आता मात्र आक्रमक पवित्र धारण करतोय. इथे मात्र बॅटची तडा घेत आहेत आणि नक्कीच चांगला झेल इथे मात्र म्हणावं लागेल. नूरच्या पारीत होते आत्मा. 5वा आदरा बसतोय तो वीरेश्वर मित्रमंडळ वरची उपरी संघाला. नूरच्या नक्कीच स्वरूपात नवीन फलंदाज योगेश खेडेकर. नूर आपलं वैयक्तिक 24 धावांवरती खेळून नक्कीच बाद झाला. चांगला खेळ केला त्याने मात्र मैदानावरती 3 षटकार त्यामध्ये मारले आणि एक नक्कीच जी धावसंख्या उभारली आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्या नूरचा. नवीन फलंदाज योगेश खेडेकर एक धाकड फलंदाज मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर. परंतु इथे मात्र नक्कीच जर पाहायला गेलं तर शेवटच्या अंतिम षटकातले काही चेंडू बाकी असताना इथे मात्र हाणामारी करावी लागेल योगेश खेडेकरला. चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होत्या. बरोबरच चांगला षटक टाकला आतापर्यंत. चिरागीने भले षटकार घालला असेल परंतु त्यानंतर चांगला कमबॅक केला. 2 विकेट मात्र मिळवली या शेवटच्या अंतिम षटकामध्ये. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहे. स्ट्राईकला फलंदाज योगेश. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर. 1 धाव तर निश्चित भेटेल. बघूया दुसरी धाव घेतात का. दुसरी धाव होते पूर्ण आणि अशा तऱ्हेने
2 धावा पूर्ण फलंदाज योगेश खेडेकर मात्र बाद होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा करावे लागतात. 5 गडी बाद 46 जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे ती वासरा संघाला. फलंदाज आपण स्ट्राईकला पाहतोय. पिंटा सुरू आहे आणि नॉन स्ट्राईकला अंकित. पहिला चेंडू घरघरच सुंदररित्या टाकलेला गोलंदाज विशाल पाटणूसकर याने. चोवीस चेंडूमध्ये 47 धावांचा पाठलाग करत होता. पहिला चेंडू मात्र डॉट टाकतो तो गोलंदाज विशाल पाटणूसकर. चांगला फटका इथे मात्र नक्कीच फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, परंतु इथे मात्र खराब कामगिरी होत्या. एक धाव निघून वाटते.
पाणी देऊ पाणी द्या लाईट आहे ना इथं हे लाईट आहे ना त्याला काय एक धाव पिक्चर भेटते इथं मात्र अंकित सुरू आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यातला हिरो चांगली फलंदाजी त्याच्याकडनं होताना दिसते, परंतु महत्वाच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करणं गरजेचं आहे. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जाते गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी. दसच्या 4 ने वाढते ती पोचते 5 या आकड्यावरती. पाच धावा पळकच लागतात. चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर तसं की तिथे स्थिरावते पहिले षटक प्रगती बदल असताना 5. विशाल पाटणसकर चांगली गोलंदाजी करतोय घरच्या मैदानावरती. खरोखरच जर विचार केला तर चांगला खेळ होतो तो वीरेश्वर मित्रमंडळ वरची बोली जाणार आहे. चांगला फटका इथे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण मात्र तैनात डोक्यावर चेंडू गोळीच्या वेगाने आलेला षटकार जसं की 6 ने वाढते ती गोष्ट 11 या आकड्यावरती. धाव फलकार लागतात. विशाल पाटणसकर आता मात्र थोडासा मागणं ठरतोय का, कारण की अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहे. अंकित सुर्वे मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका इथे मात्र बिग 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 आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार जसं की 6 ने वाढते ती पोचते 17 या आकड्यावरती. 24 चेंडू मध्ये 47 धावांची गरज असताना इथे मात्र पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये धावा लागतात त्या 17. अर्थातच येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 30 धावांची. चेंडू मध्ये 30 धावांची गरज. इथे मात्र तुषार धुमाळ थोडंसं टेन्शन मध्ये. त्याला माहिती आहे की अंकित सुर्वे तोपर्यंत नक्कीच पेंटा सुरू आहे. ही दोन्ही सुर्वे जर टिकले तर नक्कीच वीरेश्वर ची गोपली संघ कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये येऊ शकतो, परंतु रुपेश मात्र एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याकडे क्षमता आहे की खरोखरच हा सामना पूर्णपणे फिरायची. परंतु बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो रुपेश मात्र स्ट्राईकला असणारा गोलंदाज पिंट्या सुर्वे. पिंट्या सुर्वे बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण की येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज असणारी ती 30 धावांची. चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. पिंट्या सुर्वे मात्र आशाभूत नजरेने पाहत राहते. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर येणाऱ्या 17 चेंडू मध्ये गरज असणारी ती 30 धावांची. धावसंख्या फलकावी लागतात 17. दुसरं षटक प्रगती पत्र असताना 17 धावा. उलटा चेंडू इथे मात्र चांगली इथे मात्र बोलते. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 21 या आकड्यावरती. अर्थातच येणाऱ्या 16 चेंडू मध्ये गरज असणाऱ्या 26 धावांची. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण फॉरवर्ड मध्ये. नक्कीच रुपेश मात्र 4 धावा त्याने अर्ध्या चेंडूवरती दिल्या होत्या, परंतु चांगलं कमबॅक केलं.
त्याचं काय फळकावे लागते 21. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रुपेश मात्रे गोलंदाजी करतोय जनता अँडकडनं. खरोखरच आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. तिकट मारा गेलाय, टिचूर मारा गेलाय. पुन्हा एकदा तयार रुपेश मात्रे. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. हा आलेला फेकणा फटका षटकार. 27 धावा इथे मात्र फळकावे लागतात. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहे तर निश्चित रूपी 27 14 चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. या 2 चेंडूमध्ये नक्कीच महत्वाचे ठरणार आहेत त्या वासरण संघासाठी. कारण की रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती येतोय. चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 20 धावांची. धावसंख्या फलकावी लागते 27. बरोबरच सुंदर अशी फलंदाजी आपण पाहिली. पिट्ट्या सुरू असेल आणि त्यावर साथीला आलेला फलंदाज अंकित सुरू आहे. दोन्ही फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतात या मैदानावरती. उलटा चेंडू इथे मात्र चांगला फटका काऊ कॉर्नर इथे मध्ये एक धाव तर भेटेल वगैरे दुसरे बाकी आहेत का आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. जसं की 1 वरती ती पोहोचते 28 या आकड्यावरती. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 19 धावांची. 12 चेंडू 19 धावा. आता मात्र हा षटक मात्र जर विचार केला ना होईल तर निर्णायक ठरणार आहे. कारण की या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर नक्कीच वासरांचा जो संघ आहे थोडा हवी होणार आहे. परंतु जर कमी धावा आल्या तर निश्चित रूपी विरेश्वर मित्रमंडळ वरची गोबरी हा संघ कुठेतरी हवी होताना दिसणार आहे. नवीन गोलंदाज होते संघाचं 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन योगेश खेडेकर. योगेश खेडेकर पुणे एंडकडनं गोलंदाजी मार्गावरती येते. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करते. कारण की बराचसा अनुभव आहे, दीर्घकाळाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवी सुधारी कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आमचे मित्र नक्कीच सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आकाशभाई यांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद देतो. लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहेत. परंतु जर पाहायला गेलं तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 19 धावांची. चांगला चेंडू इथे मात्र बॅटची गडा घेते. नक्कीच चांगलं यशरक्षण पाहिलं आपण नूर यांच्याकडून. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर येणाऱ्या शाबीरभाई आणि आकाश जाधव हे सामन्याचा आस्वाद घेतात. त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करूया. उलटा चेंडू इथे मात्र भिरकावून देत आहे. चेंडू जाते कोहलीच्या वेगाने आलेला फेकणा फटका चौकार. धावसंख्या 4 वाढते ती पोहोचते 32 या आकड्यावरती. अर्थातच येणाऱ्या 10 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 15 धावांची. 10 चेंडू 15 धावा. योगेश खेडेकर इथे मात्र काहीतरी करावं लागेल. या गोलंदाजाला चांगली पिचूर मारा करावा लागेल. परंतु पिंटू सुर्वे मात्र चांगली फलंदाजी करतोय. त्याला चांगली साथ देतोय तो अंकित सुर्वे. दोन्ही सुर्वे बंधू चांगला खेळ करतायत मैदानावरती. चांगला फटका इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव भेटेल. एकापेक्षा काही जास्त भेटणार नाही. असं की 1 वाढते ती गोष्ट 33 या आकड्यावरती. अजूनही येणाऱ्या 9 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 14 धावांची. 9 चेंडू 14 होता. उदय कोळंबे थोडंसं टेन्शनमध्ये दिसते. परंतु नक्कीच त्यांचा संघ तितकाच ताकदवान आहे. या परिस्थितीमध्ये सुद्धा ते नक्कीच मार्ग काढण्यामध्ये यशस्वी होतील. कारण की योगेश खेडेकर तितकाच घातक गोलंदाज आहे. परंतु पिंट्या सुर्वे याच्यावरती पूर्णपणे दारोमदार असेल ती वासरण संघाची. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर चेंडू जाते डोक्यावरून आउट ऑफ द पार्क आलेला
लांबच लांबचा षटकार षटकार आणि अशा तऱ्हेने 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिला षटकार आला होता तिथे मात्र नूर त्याला एक संधी होती झेल घेण्याची, परंतु ती संधी मात्र त्यांनी गमावली होती. आणि त्यानंतर अंकित येण्या मात्र आपले इरादे स्पष्ट केले आणि लांबच लांबवरचे फटके मारण्यामध्ये माहीर आहे अंकित. तो मात्र आपले नक्कीच चांगली फलंदाजी करतो मैदानावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता इथे, मात्र प्रयत्न चांगला होता परंतु निश्चित रूपे डॉट चेंडूची समाप्ती होते. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 8 धावांची. खेडेकर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय परंतु 11 धावा तर खेडेकर या गोलंदाजाने दिले, परंतु यामधनं सुद्धा कमबॅक करावं लागेल. हा शेवटचा चेंडू नक्कीच निर्णायक ठरणार आहे, कारण की येणाऱ्या 7 चेंडूमध्ये गरज असणार ती वासरन संघाला 8 धावांची. चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडू जातोय. अर्थातच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज आहे अजूनही 8 धावांची. शेवटचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तुषार धुमाळे देखील रोहित या संघामध्ये तुषार धुमाळे तर नक्कीच एकापेक्षा एक चांगले गोलंदाज आहे. बघूया कुठला गोलंदाज वापरण्यात येतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तुषार बऱ्याच हॅलो 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येत आहे तुषार धुमाळ. गेल्या वर्षी अशी मॅच काढली की सहा चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. लास्ट ओव्हर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तुषार धुमाळ. स्ट्राईकला असणारा गोलंदाज पिंटू सुरू आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करते तुषार धुमाळ. एक चांगला गोलंदाज आहे आणि नक्कीच पूर्णपणे विश्वास आहे या गोलंदाजावरती. वरची उपरी सांगायला की चांगली गोलंदाजी करतोय. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर चेंडू जाते गोळीच्या वेगाने आलेला टेकना फटका 4 धावांसाठी. अर्थातच धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 43 या आकड्यावरती. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 4 धावांची. 5 चेंडू 4 धावा. आता मात्र समीरजी मसुबे साहेब सुद्धा बसलेले होते ते उठायला लागले आणि नक्कीच इथे मात्र थोडस टेन्शन मध्ये ते अतिरिक्त खेळाडू आमचे मित्र. त्यातून जर पाहायला गेलं तर 4 चेंडूची अजूनही 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 5 चेंडू 4 धावा. पिंट्या सुर्वे आपल्या वैयक्तिक 21 धावांवरती घेते तर अंकित 22 धावांवरती घेते. तर नक्कीच चांगला खेळ या मैदानावरती दोन्ही सलामीच्या फलंदाजीने केला. येणाऱ्या अजूनही 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. तुषार धुमाळ चांगला चेंडू इथे मात्र येणाऱ्या अजूनही 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. चार चेंडू 4 धावा. नक्कीच एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला भेटतोय, कारण की दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहे. परंतु बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो तुषार धुमाळ. त्याला बराचसा अनुभव आहे या मैदानावरचा आणि त्या अनुभवशैली कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. येणारे 4 चेंडू 4 धावांची गरज. खराब यश रक्षण आपण पाहिलं. रुपेश
मात्र जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा बाईकच्या स्वरूपात आल्या. अर्थातच येणाऱ्या 3 चेंडूमध्ये गरज असणाऱ्या आता 2 धावांची. 3 चेंडू 2 धावा. इथे मात्र डॉट चेंडू होता आणि काही गरज नव्हती, परंतु इथे मात्र 2 धावा प्रतिस्पर्धी संघाला बघायला गेला. मी म्हणेल यष्टीरक्षकांची थोडीशी कामगिरी या मैदानावरती. 1 धाव निश्चित रूपी घेतात. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये अजूनही 1 धावांची गरज आणि कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणजे 1 धाव आपल्याला बनवावीच लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर 1 धाव कंपल्सरी आपल्याला करावे लागतील. वासरा संघाला नक्कीच माहिती आहे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 2 धावांची, नाही सॉरी 1 धावांची. मी बघत होतो वासरांचे खेळाडू जागे आहेत का, कोणच जागे आहेत. नक्कीच आमचे मित्र मनोज सुरू आहे. आणि अशा प्रकारे वासरंग संघ हा विजय झालाय, पराभव झालाय. गिरीश्वर मित्रमंडळ वरची गोपवली. तरी दोन्ही संघाच्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नक्कीच वासरंग संघ या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र झालाय. मनापासून कौतुक करणं करावं लागेल. या सामन्याचा मॅचची किताब राहते. खऱ्या अर्थानं चांगला खेळ केलाय मैदानावरती. चांगली गोलंदाजी केली, तितकीच चांगली फलंदाजी केली. तो ठरतो प्लेअर ऑफ द मॅच, अर्थातच पिंट्या सुर्वे. मी विनंती करतो आमचे